हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. महाराष्ट्र सेट परीक्षा 2024 पेपर फर्स्ट विभाग 4 कम्युनिकेशन्स मीन्स संदेशवहन यावर आपण सरावासाठी काही वस्तुनिष्ठ प्रश्न बघणार आहोत. कम्युनिकेशन्स मीन्स संदेशवहन या विभागावर महाराष्ट्र सेट परीक्षेमध्ये 10 मार्क्सला प्रश्न विचारले जातात. तर असेच प्रश्न आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत. प्रश्न क्रमांक 226. ज्ञान हे मुख्य तत्त्वे विद्यार्थ्यांच्या अन्वयार्थ काढण्याच्या क्षमतेत दडले असते असे मानणारे शिक्षक पुढीलपैकी कशावर जास्त भर देतील? पर्याय क्रमांक अ, प्रभावी व्याख्यान देण्यावर. पर्याय क्रमांक ब, माहिती संप्रेषित करण्यावर. पर्याय क्रमांक क, सादरीकरण. पर्याय क्रमांक ड, चर्चा व अर्थात्मक वाटाघाटीवर. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, माहिती संप्रेषित करण्यावर. प्रश्न क्रमांक 227. कोणत्याही वर्गातील संवाद ग्रहणाच्या संभाव्यतेला खालीलपैकी कशाने वाढवले जाऊ शकते? पर्याय क्रमांक अ, दृष्टिकोन स्थापित करून. पर्याय क्रमांक ब, विद्यार्थ्याच्या अनभिज्ञतेस जागृत करून. पर्याय क्रमांक क, सूचना माहितीचा भार वृद्धिंगत करून. पर्याय क्रमांक ड, उच्च डेसिबलच्या श्राव्य उपकरणे वापरून. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, विद्यार्थ्यांच्या अनभिज्ञतेस जागृत करून. प्रश्न क्रमांक 228. जाहिरातदाराच्या दृष्टिकोनातून जाहिरात एक यशस्वी संज्ञापन होण्याचा सर्वोच्च निकष कोणता? पर्याय क्रमांक अ, मोठ्या सर्वसाधारण जनसमूहाला ही जाहिरात लक्षात राहिली. पर्याय क्रमांक ब, लक्ष्य गटाने ती जाहिरात स्वीकारली व आत्मसात केली. पर्याय क्रमांक क, मोठ्या सर्वसाधारण जनसमूहाला ती जाहिरात सौंदर्यशास्त्रीयदृष्ट्या आवडली. पर्याय क्रमांक ड, लक्ष्य गटाने त्या जाहिरातीवर चर्चा केली. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक क, मोठ्या सर्वसाधारण जनसमूहाला ती जाहिरात सौंदर्यशास्त्रीयदृष्ट्या आवडली. प्रश्न क्रमांक 229. त्रिभाषा सूत्रात येणाऱ्या भाषा. पर्याय क्रमांक अ, विभागीय भाषा मराठी, राष्ट्रभाषा हिंदी, संपर्क भाषा इंग्रजी. पर्याय क्रमांक ब, विभागीय भाषा हिंदी, राष्ट्रभाषा इंग्रजी, संपर्क भाषा हिंदी. पर्याय क्रमांक क, आंतरराष्ट्रीय भाषा इंग्रजी, राष्ट्रभाषा हिंदी, विभागीय भाषा कोकणी. पर्याय क्रमांक ड, आंतरराष्ट्रीय भाषा इंग्रजी, राष्ट्रसंघाची भाषा इंग्रजी, राष्ट्रभाषा इंग्रजी. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक अ, विभागीय भाषा मराठी, राष्ट्रभाषा हिंदी, संपर्क भाषा इंग्रजी. प्रश्न क्रमांक 230. खालील दोन विधाने दिली आहेत. एकाला प्रतिपादन ए व दुसऱ्याला कारण आर म्हटले आहे. प्रतिपादन ए, भरलेला ट्रक एक माणूस त्याच्या केसांनी ओढतो व ती बातमी बनते. कारण आर, असामान्य गोष्टी ज्याला विचित्रता मानतात त्या बातम्या बनतात व लोकांची आवड निर्माण होते. वरील विधानाच्या प्रकाशामध्ये खालील दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडा. उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, अ व आर दोन्ही बरोबर असून आर हे अ चे योग्य स्पष्टीकरण आहे. प्रश्न क्रमांक 231. काही वेळा समूह माध्यमे समाजाला चुकीच्या मार्गाने लावतात कारण येथे ग्राहक टिंबटिंब असतात. पर्याय क्रमांक अ, बहुजनसी, हिट्रोजिनियस. पर्याय क्रमांक ब, असंख्य. पर्याय क्रमांक क, निरीक्षण. पर्याय क्रमांक ड, चिकित्सक. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक अ, हिट्रोजिनियस मीन्स बहुजनसी. प्रश्न क्रमांक 232. पुस्तके टिंबटिंब तर ती उत्कृष्ट संदेशवहनाची मार्ग ठरतात. पर्याय क्रमांक अ, जर ती इंग्रजी माध्यमात असतील. पर्याय क्रमांक ब, जर प्रकाशनाचा दर्जा चांगला असेल. पर्याय क्रमांक क, जर पुस्तकांची भाषा क्लिष्ट असेल. पर्याय क्रमांक ड, जर त्यात उदाहरणे चित्रे काढून देऊन स्पष्ट केलेली असतील. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ड, जर त्यात उदाहरणे चित्रे काढून देऊन स्पष्ट केलेली असतील. प्रश्न क्रमांक 233. वर्गात पाठ शिकवण्यासाठी माध्यमाची निवड करताना शिक्षकाने पाठाची उद्दिष्टे, विद्यार्थ्यांचा वयोगट, वापरल्या जाणाऱ्या माध्यमांविषयीचे ज्ञान
व टिंबटिंब लक्षात घेतले पाहिजे. पर्याय क्रमांक अध्यापन पद्धती. पर्याय क्रमांक ब शैक्षणिक साधने. पर्याय क्रमांक क समूह माध्यम. पर्याय क्रमांक ड मूल्यमापन व्यवस्था. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ड मूल्यमापन व्यवस्था. प्रश्न क्रमांक 234. शैक्षणिकदृष्ट्या कमकुवत विद्यार्थ्यांकडे विशेष लक्ष पुरविण्यासाठी तुम्ही कोणता उपाय योजाल? पर्याय क्रमांक अशा विद्यार्थ्यांना अधिक प्रश्न विचारणे. पर्याय क्रमांक ब अशा विद्यार्थ्यांना गृहस्वाध्याय देणे. पर्याय क्रमांक क वर्गातील उच्च व निम्न संपादन असलेल्या विद्यार्थ्यांचे एकत्रित लहान गट तयार करणे. पर्याय क्रमांक ड ओव्हरहेड प्रोजेक्टर किंवा साईड प्रोजेक्टर सारख्या अध्यापन साहित्याचा वापर करणे. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक अ. उत्तर आहे पर्याय क्रमांक ब अशा विद्यार्थ्यांना गृहस्वाध्याय देणे. प्रश्न क्रमांक 235. तुम्ही सर्व वर्गाला प्रश्न विचारला आहे, त्याचे उत्तर विद्यार्थ्यांकडून मिळाले नाही. यात तुमच्या मते खालीलपैकी कोणते कारण असावे? पर्याय क्रमांक अ विद्यार्थ्यांना प्रश्न समजला नसेल. पर्याय क्रमांक ब विद्यार्थ्यांना चर्चा केलेल्या विषयाचे आकलन झाले नसेल. पर्याय क्रमांक क तुमच्या प्रश्नाचे उत्तर द्यायचे नाही असे विद्यार्थ्यांनी ठरवले आहे असेल. पर्याय क्रमांक ड वरील सर्व. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब विद्यार्थ्यांना चर्चा केलेल्या विषयाचे आकलन झाले नसेल.